ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयामध्ये एका दलित मुलीला शाळेत शिक्षणासाठी प्रवेश नाकारल्याने नरेंद्र आत्माराम देवरे, राजेंद्र आत्माराम देवरे, वर्षा नरेंद्र देवरे या तिघांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। म्हसदी येथील गंगामाता कन्या विद्यालयामध्ये प्राजक्ता सागर अहिरे हिला शाळेत दाखला मिळाल्यावर दलितांचा अवमान होईल अशा भाषेत तिला व तिच्या आजोबांना हिणावले। अॅट्रॉसिटी करणारा माणूस असेल तर छेडछाडचा गुन्हा दाखल करून पोलीस आमच्या ताब्यात आहे। या शाळेत महार, चांबार या खालच्या जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही। शाळा नाही चालली तरी चालेल अशा गलिच्छ भाषेत धमकावून पळवून लावले। यामुळे दावल भटू वाघ यांच्या तक्रारीवरून साक्री पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे। यापूर्वी या शाळेत विद्यार्थीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे, त्याचाही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे। नरेंद्र देवरे व राजेंद्र देवरे यांनी म्हसदी येथील शाळांमध्ये घातलेला नंगा नाच जग जाहीर आहे, त्याचीही चौकशी शिक्षण खात्याकडून सुरू आहे। देवरे कंपनीच्या घातलेल्या धुडगूसमुळे या शाळेतील कर्मचारीही वैतागले आहेत, त्यामुळे शासनाने म्हसदीच्या संस्थेवर प्रशासक बसविण्याची मागणी होत आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।